ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा, हर लो नी प्रभु देवा, कैसी घड़े तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा, देवळी नेत्र उघडती. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन योहान याचा 7वा अध्याय 31 ते 38 वचन. योहान याचा 7वा अध्याय 31 ते 38 वचन. परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करून दाखविल काय? नाही. म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे. लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुषांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुषी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठवले. मग येशू म्हणाला, मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी परत जाईन. तुम्ही माझा शोध कराल, पण मी तुम्हाला सापडणार नाही. यहुदी आपापसात म्हणाले, हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही. ग्रीक शहरात राहणाऱ्या यहुदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? हा माणूस म्हणतो, तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही. तो असेही म्हणतो, जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही. याचा अर्थ काय? सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला, ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, असे पवित्र शास्त्र सांगते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आजच्या सकाळी आपण योहान शुभवर्तमान याचा 7वा अध्याय त्याची 31 ते 38 वचन वाचली. या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिकवत आहे की मी देवापासून आलेलो आहे. आणि या पवित्र वचनांकडे आपण पाहत असताना प्रामुख्याने आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. आणि तो शिकवत असताना परुषी आणि जे मुख्य याजक आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी पाठवलेला आहे. आणि ह्या गोष्टी तो शिकवत असताना की मी देवापासून आलेलो आहे, देवाने या जगामध्ये मला पाठवलेला आहे. आणि ह्या गोष्टी तो येरुशलेममध्ये लोकसमुदायाला शिकवत आहे. मुख्य याजक आहे, यहुदी आहे, यांनी कामदारांना पाठवलेलं आहे ह्यासाठी की
त्यांनी त्याला धरावं, त्याला पकडावं आणि संधीचा ते शोधच घेत होते. आणि या ठिकाणी देखील ते येशू ख्रिस्ताला धरावयास आलेले आहेत. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त काही गोष्टी या ठिकाणी शिकवत आहे. तो म्हणतो की तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही, कारण मी देवापासून आलेलो आहे आणि मला त्या देवाकडे जायचं आहे. आणि तुम्ही माझा शोध कराल तरी मी सापडणार नाही. याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना सांगत आहे. आणि परत तो 37व्या वचनामध्ये सांगतो, तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय? आणि त्या ठिकाणी ते लोक किंवा मुख्य याजक आणि परुषी विचार करू लागले की या वचनाचा अर्थ काय. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाण्याविषयी त्या लोकांना शिकवत आहे. आणि 38व्या वचनामध्ये तो म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती लोकांनी स्वीकारलेली आहे. त्या ख्रिस्ताचा लोकांनी स्वीकार केलेला आहे, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात लिहिण्याप्रमाणे जिवंत झऱ्याच्या किंवा पाण्याच्या नद्या वाहतील. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जे मी आता सांगत आहे, जो मला स्वीकारेल की मी देवापासून आलेलो आहे, देवाने मला पाठवलेलं आहे, ह्या गोष्टी तुम्ही जर स्वीकाराल तर तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. कारण मी जिवंत पाणी आहे. आणि जो कोणी तान्हेला असेल त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. स्वतः देखील आध्यात्मिक तहान भागवावी स्वतःची आणि इतरांची देखील भागवावी. कारण ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त या वचनांमध्ये लोकांना शिकवत आहे. एक तर पहिली गोष्ट तो म्हणतो की मी देवापासून आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट की मी तुम्हाला जिवंत पाणी देणार आहे आणि जे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. या दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. आणि या वचनाच्या द्वारे खरोखर परमेश्वर आपल्याला हे सांगू इच्छितो की ख्रिस्त हा देवापासून आलेला आहे, तो देवापर्यंत परत गेलेला आहे आणि तो जिवंत पाण्याचा झरा आहे. देवा ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तुझ्या ऐकुलत्या एका पुत्राला येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलं आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हे बापा त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील असं तुझं वचन आहे. तुझ्या वचनाबद्दल या सकाळी तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभु देवा कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा. हरलो मी प्रभु देवा कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.